नमस्कार मंडळी, मी अनिता तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सर्वात पहिले सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर बघा 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे। जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असतो। तर बघा या वर्षी अक्षय तृतीया ही बुधवारी आल्यामुळे हा दिवस गणपती बाप्पांना सुद्धा समर्पित मानला गेलेला आहे। आणि बघा अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी सोनं चांदी खरेदी आपण करत असतो। तसेच ज्योतिषशास्त्राप्रमाणे ज्या वस्तू सोन्याहूनही मौल्यवान आहेत अशा पण काही वस्तू आपण खरेदी करायच्या असतात। तर याचा सुद्धा व्हिडिओ मी याआधी अपलोड केलेला आहे, तर तो नक्की जाऊन पहा। तर बघा आणि हा दिवस अक्षय तृतीया हा पितरांसाठी सुद्धा अतिशय असा महत्त्वाचा असतो। या दिवशी आपण एक वेळेस दुसरी पूजा नाही केली तरी सुद्धा चालेल, परंतु आपण आपल्या पितरांसाठी हा दिवस पूजा करण्यासाठी अतिशय असा महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे घरोघरी पितरांची पूजा ही केली जाते। पहा, जर आपल्याला पितृदोष असेल ना तर तुम्ही किती पण जर देवधर्म करा त्याचा काहीही उपयोग होत नाही। इतका हा प्रखर पितृदोषाचा आपल्याला अनुभव येत असतो, म्हणजे त्याचा प्रभाव हा त्या पितृदोष असलेल्या कुटुंबावर हा पडत असतो। तुमचं कुठलंही काम होणार नाही, घरात सारखे एक झालं की एकाचं आजारपण येतं, घरात पैसा टिकणार नाही, मूलबाळ होणार नाही। बघा वयात आलेल्या मुलामुलींची सुद्धा लवकर लग्न जमत नाही, अशी बरीच काही लक्षणं ही पितृदोषाची असतात। तर बघा जर तुमच्यासोबत जर असं घडत असेल तर समजून जा तुम्हाला पितृदोष आहे। आता पितृदोष हा आपल्याला का लागतो आपण हे थोडक्यात समजून घेऊ। बघा ज्याचा आत्मा हा तृप्त झालेला नाही अशा पितरांचा पितृदोष हा लागत असतो। म्हणजेच आपले जे पूर्वज असतात तर ते आपल्यावर नाराज असतात, क्रोधित असतात। ते नाराज आणि क्रोधित असल्यावर किंवा त्यांना सद्गती मिळावी म्हणून आपण जर त्यांच्यासाठी काहीच केलेलं नसेल किंवा तुम्ही काहीच करत नसाल त्याच्यासुद्धा म्हणजे या सर्व गोष्टीमुळे सुद्धा पितृदोष लागत असतो। तर बघा आता हे सगळं धावपळीचं जीवन आहे, तर त्यामध्ये काही वेळा काय होतं की आपल्याला आपण पितृपक्ष येतो तेव्हा सुद्धा आपल्या पितरांना जर आपण जीव खाऊ घातलं नाही किंवा बघा एखादा व्यक्ती असा ॲक्सिडेंट होऊन जर वारलेला आहे आणि त्याचा क्रियाविधी हा व्यवस्थित पार पडलेला नाही, म्हणजे त्याचा 10वा 13वा महिना असे त्या व्यक्तीच्या नावाने आपण काही जर जीव खाऊ घातलं नसेल, काही त्यांची जी काही विधी असते ती ब्राह्मणांकडून आपण जर ती करून घेतली नसेल तर बघा नक्कीच आपल्याला पितृदोषाचा प्रभाव हा त्या कुटुंबावरती पाहायला मिळतो। तर बघा अशा वेळेस काय करायचं, एक वेळेस आपली देवपूजा कमी झाली ना तरी सुद्धा चालेल, परंतु बघा पितृदोष जाण्यासाठी किंवा आपल्याला पितृदोष कधी लागू नये यासाठी आपण वेळोवेळी ज्या काही तिथी असतात की त्या तिथीवरती आपण आपल्या पितरांचं पूजन करून त्यांना आपण खाऊ घालतो। तर हे आपण नक्कीच करायला हवं। तर काय करायचं आहे तर बघा अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे। आपली स्नान वगैरे नित्यकर्मे सगळी आवरल्यावर आपण सूर्याला सुद्धा या दिवशी अर्घ्य द्यायला अजिबात विसरू नका। बघा जर तुम्ही पुरुष मंडळी असाल आणि सूर्यदेवाला अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः असं म्हणून सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे। आणि जर तुम्ही स्त्री असाल आणि तुम्हाला सूर्याला अर्घ्य घालायचं आहे म्हणजे अर्घ्य द्यायचं आहे तर अशा वेळेस ओम ऋणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करून आपल्याला या दिवशी सूर्यदेवाला सुद्धा अवश्य आपल्याला जलार्पण करायचं आहे। तर बघा ही सगळी विधी झाल्यानंतर आपल्याला आपल्या दक्षिण दिशेला तोंड करून उभा राहून आपल्याला आपल्या पितरांच्या नावाने सुद्धा आपण एक तांब्यामध्ये पाणी घेऊन आपल्याला त्यांच्या नावाने सुद्धा अर्घ्य हे द्यायचं आहे। बघा आता त्यानंतर जेव्हा सकाळी ही सगळी आपली देवपूजा वगैरे आवरल्यानंतर तुम्ही एक पाट घ्या किंवा एक प्लेट घ्या, त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे। बघा फुलं घ्या किंवा तुम्ही गुलाबाच्या अशा पाकळ्या घेतल्या तरी सुद्धा चालतील किंवा त्या फुलांच्या पाकळ्या करायच्या आणि ते घ्यायचं आणि त्यामध्ये तुम्हाला त्यावर एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। बघा
आपण आता मी तुम्हाला ही जी प्रक्रिया सांगितली तर आपल्याला फक्त दिव्याला आसन देतोय आपण. तर त्यामुळे काय करायचं आहे, थोडेसे बघा देव मांडण्यासाठी एक छोटे छोटे चौरंग मिळतात, तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता किंवा एखादी प्लेट घ्या किंवा एखादी वाटी घ्या ज्यामध्ये आपला दिवा व्यवस्थित बसेल. तर अशा त्या वाटीमध्ये थोडेसे तांदूळ, म्हणजे आपण हे दिव्याला आसन करण्यासाठी आपण तांदूळ घ्यायचे आहे. बघा, दिवा हा कधीही जमिनीवर आपल्याला लावायचा नसतो. तर आपल्याला हे सर्व घेतल्यानंतर आता आपल्या घरामध्ये आपल्या घराची जी पण काही दक्षिण दिशा आहे, तर आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला बसून आपल्याला हा दिवा एक प्रज्वलित करायचा आहे आणि आपण ह्या दिव्याला आसनसुद्धा द्यायचं आहे. तर हे एक अवश्य आहे, म्हणजे आपल्या ह्या दिव्याला आसन देऊनच बसायचं आहे आणि आपल्याला आपल्या घराचा कुठलाही कोपऱ्यात जर तुम्ही फक्त दक्षिण दिशेकडे तुम्ही तोंड करून तुम्हाला बसायचं आहे. बघा, अक्षरशः तुम्ही गॅलरीत बसून सुद्धा जरी पूजा केली तरी सुद्धा चालतं किंवा तुमच्या घरामध्ये किंवा घरासमोर जर तुम्हाला अशी व्यवस्था असेल की आपल्याला बसता येईल दक्षिण दिशेकडे तोंड करून, तर तुम्ही तिथे सुद्धा करू शकता. पण बघा, जर तुम्ही शहरात राहत असाल, फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल, तर बघा तुम्ही अगदी घरात केलं, बाल्कनीत केलं, कुठेही केलं तरीसुद्धा चालतं. फक्त आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं आहे. बघा, आता आपल्याला जेव्हा आपल्याला जो दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आपण तुम्हाला पितृस्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की पितृस्तोत्र हे आम्ही कुठं बघून म्हणावं, म्हणजे तुमच्याकडे जर नसेल तर काय, बघा, जर तुमच्याकडे नित्यसेवेचं जर पुस्तक असेल तर बघा त्या पुस्तकामध्ये पान नंबर 172 तुम्हाला पितृस्तोत्र मिळेल. ते तुम्ही तिथे बघून तुम्ही हे म्हणू शकता. पण बघा, ज्यांना वाचायला किंवा लिहायला येत नाही, ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक पण नाही, त्यांनी अगदी यूट्यूबला तुम्ही लावून द्या आणि ते ऐका. पहा, असं केल्याने तुमच्या पितरांना सद्गती मिळते आणि तुमचे पितृ हे तुमच्यावर खुश होतात, म्हणजे त्यांना तृप्ती मिळते. बघा, त्यानंतर आपण बऱ्याच घरांमध्ये ह्या दिवसापासून आंबा खाण्याला किंवा खरबूज खाण्याला सुद्धा सुरुवात होते. कारण बघा, ज्यांचे आई वडील किंवा सासू सासरे हे देवाघरी गेलेले असतात, म्हणजे वारलेले असतात, तर ते काय करतात की आत्तापर्यंत ते आंबा खात नाहीत. म्हणजे जरी बाजारामध्ये मार्केटमध्ये जरी गुढीपाडव्याच्या आधीपासून आंबे यायला चालू होतं, पण तरीसुद्धा आपण अक्षय तृतीयापर्यंत आंबा आणि खरबूज हे आपल्या घरामध्ये खात नाही. कारण बघा, आपण आपल्या पूर्वजांना खाऊ घातल्यानंतरच आपण आंबा आणि खरबूज खायला सुरुवात होते. तर बघा, असे कित्येक घरांमध्ये अशी पद्धत असेल. असं जरुरी नाही आहे की तुम्ही, आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आणि जर तुम्ही खाल्लेलं असेल याच्या आधी, जरी तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे, मी आमच्या नगर भागामध्ये अशी पद्धत आहे, तर त्याप्रमाणे मी तुम्हाला इथे माहिती दिली. तर आम्ही अक्षय तृतीयाला, म्हणजे पूर्वजांना आपल्या आंबा आणि खरबूज खाऊ घातल्यानंतरच आमच्या घरामध्ये आंबा आणि खरबूज खाण्याला सुरुवात होते. तर असं बघा, आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी शक्यतो प्रत्येक घरामध्ये पुरणपोळी आणि आंब्याचा रस हा बनवला जातो. पण बघा, पितरांच्या तृप्तीसाठी भाताचं खूप सारं महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आपण पूजा करत असतो, कारण हा दिवस त्यांना समर्पित असतो. आणि माता लक्ष्मीला पण खीर अतिशय अशी प्रिय आहे आणि पितरांसाठी तांदळाची खीर पण महत्त्वाची असते. पण बघा, तेव्हा जरी तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक केला असेल, आंब्याचा रस बनवलेला असेल, तरीसुद्धा तुम्ही थोडीशी तांदळाची खीर तुम्हाला बनवायची आहे. बघा, या दिवशी हा दिवस अतिशय असा महत्त्वाचा असतो. असा दिवस पुन्हा वर्षभर ही तिथी येत नसते. त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला, ह्या तिथीला जरी आपण पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला असतो तरीसुद्धा आपल्याला थोडासा भात करायचा किंवा तुम्ही या दिवशी थोडीशी खीरसुद्धा बनवा. पण जर ज्यांना शक्य नाही की आपण पुरणपोळीचा स्वयंपाक केला आहे आणि आता आपल्याला खीर बनवणं शक्य नाही, अशा वेळेस तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य जरी कावळ्याला खाऊ घातला तरीसुद्धा चालतं किंवा तुम्ही जर खीर बनवली तर अतिशय उत्तम. तर बघा, आपल्याला या दिवशी आपल्याला हा जो नैवेद्य आहे तर तो आपल्याला कावळ्याला खाऊ घालायचा आहे. तर अशा वेळेस काय करायचं आहे, घराच्या तुम्ही छतावर थोडासा दही भात कावळ्याला खाऊ घाला.
बघा, जर तुम्ही भाताचा एक शीत जरी त्या कावळ्याने खाल्ला ना, तरीसुद्धा तुमच्या पितरांना ही सद्गती मिळत असते, म्हणजे तुमचे पित्र हे तृप्त होतात. तर बघा, आता ही झाली ही दुपारची पूजा. आता म्हणजे कावळ्याला आगारी टाकणं हे बघा दुपारी 12 वाजेपर्यंत आपण करत असतो, म्हणजे 12 वाजेचा हा टाईम असतो. तर या दिवशी तुम्ही कावळ्याला ही वस्तू खाऊ घालायला अजिबात विसरू नका. म्हणजेच जो काही आपण भात शिजवलेला असेल तर दही भात कावळ्याला अवश्य खाऊ घाला. त्यानंतर बघा, आता ही दुपारची पूजा झाली आपली. आपण समजा पितृजीव घातला, आता आपण कावळ्याला आघारी पण टाकली आणि आपल्या छतावर थोडासा दही भात म्हणजे ठेवला. तर बघा, आता यानंतर आपल्याला प्रदोषकाळी म्हणजेच आपल्याला 6 ते 6:30च्या टाईम, बघा जी काही सूर्यास्ताची वेळ असते ना, तर त्याला प्रदोष काळ असं म्हटलं जातं. तर आपल्याला या प्रदोष काळामध्ये अशा वेळी तुमच्या घराच्या आसपास किंवा एखाद्या मंदिरात पहा, पिंपळाचं झाडं हे प्रत्येक म्हणजे गावोगावी हे असतातच. तर आपल्याला काय करायचं आहे, तिथे तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा लावायचा आहे. म्हणजे त्या दिव्याच्या वातीचं तोंड हे दक्षिण दिशेला असावं, असं आपल्याला एक पितरांच्या नावाने आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तर तो दिवा तुम्ही कणकेचा जरी घेतला तरीसुद्धा चालेल, किंवा तुम्ही एक मातीची पंती घेतली तरीसुद्धा काहीच हरकत नाही, तीसुद्धा चालेल. कारण बघा, हा दिवा जेव्हा आपण प्रज्वलित करायचा आहे, तर तो दिवा आपण पितरांच्या नावाने लावल्यानंतर आपल्याला तो घरी आणायचा नसतो. तर हे मात्र लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही एकतर कणकेचा दिवा बनवून घ्या किंवा तुम्ही मातीची पंती घ्या आणि आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली तो दिवा आपल्याला लावून घरी यायचा आहे, आणि म्हणजे तो दिवा आपल्याला परत घरी आणायचा नाही. तर बघा, आता त्या दिव्यासाठी तुम्ही लांब वातीचा वापर करायचा आहे. म्हणजे हा दिवा लावताना तुम्हाला फुलवात इथे वापरायची नाही, तर तुम्हाला एक लांब वात करायची आणि एक वातीचाच दिवा तुम्हाला इथे प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर बघा, त्या दिव्यासाठी तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता, किंवा तुम्ही तिळाचं तेल जर वापरलं तर अतिशय उत्तम. पण बघा, प्रत्येकाकडं तिळाचं तेल उपलब्ध असेल असं नाही. त्यामुळे तुम्ही अगदी जे तुमचे घरी खाण्याचं जे तेल आहे ते वापरलं तरीसुद्धा चालेल. पण हा उपाय तुम्ही नक्की करायचा आहे. बघा, त्याने आपल्या पितरांना सद्गती मिळत असते, म्हणजे आपले पित्र हे आपल्यावर तृप्त होत असतात, खुश राहतात. त्याने आपल्याला पितरांचा भरभरून आशीर्वाद हा मिळत असतो. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये इतकं. जर तुम्हाला ही माहिती आवडली तर इतरांना सुद्धा ही माहिती नक्की शेअर करा. अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.